त्यांचा असेल। आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहित आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला। तिथं ह्या सगळ्या पोरांना रोहित पवारांनी सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा, सगळ्या भानगडी करा। आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे, त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधन आहे, टॅटू आहे। म्हणजे हे घाणेरडं काम किती सुरू आहे हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते। पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला गेलतो, यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती, परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे, तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतोय, सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत, माणूस फोडणारा त्याच्याही छातीवरती टॅटू आहे। आणि ह्यांचं प्लान धनगराची माणसं पुढे करा, म्हणजे गोपीचंद पडळकरला धनगराचा विरोध आहे। हा जो आता जो विषय वाग्यात चालला हेच प्रकरण, अशी षडयंत्र ही लोक रचतायत। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकातेंच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला 2021ला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे। आज जे माझ्यावरती अटॅक करण्याचा जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं ती गोष्ट 100% खरी असणार। अशी जवळची मुलं ज्यांना तुम्ही पुढे करताय, ज्यांना तुम्ही गोपीचंदवरती अटॅक करा, त्याच्यावरती व्हिडिओ करा, त्याच्यावरती पोस्ट टाका। माझ्यावरती जेवढ्या पोस्ट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोस्ट रोहित पवारांनी करायला सांगितलेत। हे अशा पद्धतीने व्हिडिओ करा, अशा पद्धतीने आरोप करा आणि जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन दंगे करा, जिथं कुठं धनगर समाजाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन तुम्ही दंगे करा, ही तुमची वृत्ती। देवाभाऊनी हे काल खरं प्रकरण समोर आणलं, रेकॉर्डवरती आणलं, तोंड बंद झालं, म्हणजे बोलायचं यार काय बोलतोय, तुला तोंड आहे बोलायला? जो आजोबाचा विषय आहे तोच हा पुढे चालवतोय आणि या विषयामध्ये आम्ही शांत बसणार नाही। या विषयाला सातत्याने आम्ही विरोध करू। म्हणून सरकारकडे 2 मागण्या आहेत। सातारच्या प्रकरणामध्ये या दोघांना सहआरोपी करा, तिघांना सहआरोपी करा, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। आणि सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा, याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा। कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी त्यांना पाहिजे तसा तपास त्या प्रकरणाचा केलेला आहे। कपडे घाला, कपडे बघा, संविधानावरती चर्चा सभागृहामध्ये सुरू आहे। माझाही काल बोलण्याचा नंबर असल्यामुळे मी पूर्ण वेळ सभागृहात बसून होतो, अधूनमधून बाहेर येत होतो पण पूर्ण वेळ सभागृहात बसून होतो। संविधानामध्ये भूमिका मांडत असताना काँग्रेसची लोक किंवा महाविकास आघाडीची लोक त्यांना पाहिजे तसं सिलेक्टिव्ह बोलत होते, त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच बोलायचं। अरे लोकांनीच तुम्हाला जन्मत दिलं नाही विरोधी पक्ष नेता व्हायचं, आता त्याला भाजपनं काय करायचं? लोकांनीच तुमची लायकी दाखवून दिलेली आहे की तुम्ही विरोधी पक्षाच्या नेतेपदावर सुद्धा बसण्याच्या लायकीचे नाहीये। लोकसभेत सुद्धा एकदा असं घडलं होतं, लोकांनी इतकं बहुमत दिलं होतं, म्हणे तुम्ही 400ची घोषणा केली आणि तुम्ही 400 आला नाही, हा संविधानाचा विजय आहे। ही खरी गोष्ट आहे की 400ची घोषणा मोदी साहेबांनी केली होती, आमची लोक 400 निवडून आली नाहीत, पण लोक यामध्ये खुश आहेत की 420 लोक सत्तेत आली नाहीत। 400 नाहीत आली तर आमची अडचण नाही, पण हे जे काँग्रेसवाले 420 करणारी लोक आहेत ती लोक सत्तेत आली नाहीत, हे लोकांचं मत आहे। त्यामुळे भास्कर जाधव हे संविधानाच्या चर्चेवरती स्वतःचं जी मळमळ आहे ते व्यक्त करत होते। तो काय माझा अधिकार नाही, तो अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे। ते नियम बघून त्यांच्या पद्धतीनं ते निश्चितपणे निर्णय या विषयावरती घेतील। अरे बघा ना तुम्ही, हे प्रकरण कुणी रेकॉर्डवर आलंय, हे काय मुख्यमंत्री महोदयांनी आरोप केलेले नाहीत। तपासामध्ये जे निष्पन्न झालं, तपासामध्ये त्यांचे मोबाईल जे चेक झाले त्याच्यामध्ये हे सगळं पुढे आलेलं आहे। त्यांच्या फोनवरनं ते बोलले, काय बोलले, किती वेळा बोलले, काय चॅटिंग झालंय, हे काय नुसता आरोप नाही आहे। त्यामुळे हे त्या कटाचे सूत्रधारच आहेत। रोहित पवारांनी काल स्पष्टीकरण दिले की एका महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी त्या पत्रकाराला फोन केला होता। दुसरी गोष्ट 1 कोटीची कॅश तुम्ही कुठून आणली असाही प्रश्न होता। अरे एका महिलेला न्याय देत आहे, मी ते प्रकरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका मुलीवरती या
जयंत पाटलाचा सल्लागार त्यांनी रेप केलाय लग्न करतो म्हणून, त्याच्यावर काय हे बोलत नाहीत? ती मुलगी वनवन फिरते, त्याच्यावरती FIR झाला, कुठं दाबला, त्याला जामीन कसा काय झाला? यशवंतराव चव्हाणांचा वारसा तुम्ही सांगता हे राष्ट्रवादीवाले, आणि त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका मुलीवरती अन्याय अत्याचार झालाय. त्यांचं तुम्ही एक प्रकरण बघा, एक जयंत पाटलांचं भाषण चालू आहे आणि त्या मुलीनं खाली कमेंट केल्या, वाचा तुम्ही. हे अशी लोक नाही आहेत. महिलांची बाजू घेणारे अमुक तमुक हा यांचा सगळा दिखावा आहे. महिलांची बाजू घेण्याबद्दल काहीच दुमत नाही.